चला तर मंडळी, आपल्या आई आजींच्या हाताची जुनी आणि पारंपरिक आमची खानदेशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 किलो गहू 1.5 दिवस पाण्यात भिजवून ठेवले। त्यानंतर सकाळी उठून हे गहू पाण्यातून काढून कुकरमध्ये टाकून घ्यायचे। बुडते पाणी टाकून त्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। मऊसर असे गहू शिजवून घ्यायचे। शिजवलेले गहू एका टोपल्यात काढून त्याचं पाणी निथरलं की त्या एका कढईमध्ये टाकून त्याला 100 ग्रॅम पापडखार आणि मीठ टाकून मस्त असं मिक्स करून त्यांना कळकळीत उन्हात असे वाळवून घ्यायचे। वाळवलेले गहू कढईमध्ये नॉर्मल असं तेल टाकून हे गहू असे भाजून घ्यायचे। मस्त मोठे मोठे फुलतात हे गहू। आणि आपण चिवड्यामध्ये जेवढं काही साहित्य टाकतो तेवढं तुमच्या आवडीचं साहित्य टाकून त्याचा मस्त असा चिवडा तयार करून घ्यायचा गव्हाचा। कुरकुरीत असा चिवडा लागतो। तर लहानपणी हे खूप आम्ही खाल्लेले आहे। तुम्ही पण हे बनवतात का? कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा जुन्या पारंपरिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।